येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणासाठी जो आपल्या समोर अभंग गायला गेला आहे तो जगद्गुरु जगतवंदनीय श्री संत ज्ञानाचा सागर भक्तीचे आगर आणि वैराग्याचे शिखर असलेले कान्हा प्रिय बंधू कुळसागर इंदू प्रेमाभूत सिंधू असे श्री संत श्रीमंत संत या संतांच्या अभंग वाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनाने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आणि गायीची वात्सल्यता अशा अनेक उपमा प्राप्त झालेल्या असून देव मान्य संत संत मान्य संत ग्रंथ मान्य संत वेद मान्य संत जगत मान्य संत विश्वमान्य संत श्री संत तुकाराम महाराजांचे नामाचे महिमा महात्म्य प्रतिपादन करून देणारा हा 4 चरणाचा अभंग मी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या न्यायाने गेले अनेक वर्षापासून चालू असलेली ही परंपरा हा कार्यक्रम कीर्तन महोत्सव प्रत्येक एकादशी निमित्त कीर्तन महोत्सव अगदी दिमागदार वातावरणात संपन्न होत आहे. अतिशय छान नियोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी आणि मला खूप आनंद होतोय कारण मी माझं परम सौभाग्य समजते की मला माझ्या गुरूंच्या चरणी ही संधी मला सेवा करायसाठी भेटली आहे म्हणून आणि ज्यांच्यामुळे भेटले आहे असे आमचे मामाश्री त्यांचे मी प्रथमतः आभार मानते. गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तया पाशी तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्यांचे हृदयी धरू. तर महाराज गुरु हा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा भाग आहे. गुरु जर नसेल तर आपलं आयुष्य व्यर्थ आहे. मग मी माझं परम सौभाग्य समजते की मला माझ्या गुरूंच्या चरणी ही माझी सेवा करायची संधी भेटली आहे. विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाचा विचार करत असताना नामाची महिमा सांगत असताना असं म्हणतात की या जगात अशी एकही गोष्ट नाही की जी नामस्मरणाने भेटू शकत नाही. अहो महाराज ज्या नामाने परमात्मा भेटू शकतो त्याच नामाने लौकिक जगातल्या गोष्टी भेटणार नाहीत का असं वाटतंय का तुम्हाला? तर ऐका जगद्गुरु तुकोबराय मग काय म्हणतात काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू त्रिपार. तर महाराज नामस्मरणे सर्व काही मिळतं. तर ऐका आपल्याला 4 युग माहिती आहेत. सांगा बरं महाराज कोणते कोणते आहेत 4 युग? ओ महाराज सांगा 4 युग. 4 युगांचा विचार करू. पहिला आहे कृतयुग, दुसरा आहे त्रेतायुग, तिसरा आहे द्वापार युग आणि चौथं म्हणजे आताचे जे चालू आहे ते कलयुग. या 4 युगांचा विचार करू. कृतेत ध्यायतो विष्णु त्रेतायाम यजतो मुखे द्वापारे परिचर्यायाम कलोतद हरि कीर्तनात्. कृतेत ध्यायतो विष्णु त्रेतायाम यजतो मुखे द्वापारे परिचर्यायाम कलोतद हरि कीर्तनात्. तर ऐका कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यान केल्याने भगवान परमात्मा प्रसन्न व्हायचे. त्यावेळेचं ध्यान कसं होतं तर लोक 500 वर्ष ध्यान करत होते. आता आपल्याला 500 वर्ष ध्यान करायला जमेल का? नाही जमणार. त्याचं कारण असं आहे की आपलं अर्धमन असते ते संसारात आणि अर्धमन असते ते परमार्थात. महाराज आपण जितका संसार चिकाटीने करू शकतो तितका आपण परमार्थ करू शकतो का? आता आपण किती जरी माना हलवल्या तरी सुद्धा नाही करू शकत. तर ऐका शाळेतल्या एका मुलाला जरी सांगितलं ना परिपाठाच्या वेळेस प्रार्थनेच्या वेळेस डोळे झाकून बस म्हणून
तो असा एक नमुना असतो ना, हा डोळा उघड, तो डोळा उघड, उघडते झाकीते, उघडते झाकीते, उघडते झाकीते. त्याला असं वाटतं आता जर मी हे माझे 2 डोळे उघडले नाहीत की माझा इथला 3राच डोळा उघडतोय की काय महादेव सारखा. विठ्ठल विठ्ठल. विनोदाचा भाग सोडा महाराज. कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यान केल्याने भगवान परमात्मा प्रसन्न व्हायचा. यानंतर आला त्रेतायुग. त्रेतायुगाचा जर विचार केला, त्रेतायाम यजुतोमुख हे म्हणजे त्रेतायुगामध्ये भगवंताचा यज्ञ केल्याने भगवान परमात्मा प्रसन्न व्हायचे. त्यावेळेचा यज्ञ कसा होता तर लोक स्वतःहून यज्ञ करत होते. आता आपल्याला स्वतःहून यज्ञ करायला जमेल का? नाही जमणार. त्याचं कारण असं आहे की यज्ञामध्ये सुचिरभूतता पाळावी लागते. म्हणजे जे आपण यज्ञ कर्म करतो त्यामध्ये सूक्ष्मता असते. छोट्या छोट्या गोष्टींचा पण विचार करून या महाराज यज्ञ करावा लागतो. तर ऐका, जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, मंत्रचय थोडा परिधडची होय वेढा. मंत्र म्हणताना महाराज थोडा जरी मंत्र चुकला तरी माणूस वेडा होऊ शकतो. मग पहा आपल्याला यज्ञ करायला जमतोय का? आणि आता आपलं काय आहे तर आपल्याला जमत नसलं तरी आपण कोणाकडून करून घेतो तर ब्राह्मण बुवाकडून करून घेतो. मग ब्राह्मण बुवा येतात, समोर यजमान बसलेले असतात. ब्राह्मण बुवा आल्यानंतर पहिल्यांदा ब्राह्मण बुवा हातावरती पाणी घ्यायला सांगतात आणि ते आचमन करायला सांगतात. पण महाराज त्या पाण्याचंही शास्त्र आहे, ते पाणी किती घ्यायचं आणि किती नाही. घेवड्याचं बी माहितीये, घेवड्याचे बीजे इतकं पाणी घ्यायचं असतं. जरी थोडस जरी इकडं तिकडं झालं तर दारू पिण्याचं पाप लागतं. त्यामुळे महाराज यज्ञामध्ये सुचिरभूतता पाळावी लागते. परत दुसऱ्या वेळेस ब्राह्मण बुवा काय सांगतात, गंध अक्षद लावा, पाणी डोळ्यांना लावा. त्याने त्याच्या सोडून बामणाच्या डोळ्याला पाणी लावलं. तर विनोदाचा भाग सोडा. त्रेतायुगामध्ये भगवंताचा यज्ञ केल्याने भगवान परमात्मा प्रसन्न व्हायचे. यानंतर आलं द्वापार युग. द्वापार युगाचा जर विचार केला, द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये भगवंताची पूजा अर्चा केल्याने भगवान परमात्मा प्रसन्न व्हायचे. त्यावेळेची देवपूजा कशी होती तर मनोभावे होती. आणि आत्ताची देवपूजा कशी आहे तर मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. एक गंमत सांगते. शेजारच्या गावातला एक माणूस होता आणि तो सकाळी उठून देवपूजेला बसला आणि देवाला स्नान घालतच होता आणि नेमकं त्याच्या दरवाजामध्ये कुत्र आलं. आणि ते कुत्र, त्याला असं वाटलं की हे कुत्र आज जाईल, दूध वगैरे पिलास, काहीतरी सांडलं वाटलं. म्हणून त्याने हाड 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 म्हणून तर दुसऱ्या सेकंदाला देवच फेकून मारला त्याला. विठ्ठल 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 विनोदाचा भाग सोडा महाराज. द्वापार युगामध्ये भगवंताची पूजा अर्चा केल्याने भगवान परमात्मा प्रसन्न व्हायचं. यानंतर आलं कलयुग. म्हणजे आत्ताचे जे चालू आहे ते कलयुग. कलयुगाचा जर विचार केला तर कलयुगामध्ये व्यभिचार, अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार, अन्याय इतका भरलेला आहे की खूप. महाराज इथं कोणीच खरं बोलायला तयार नाही. अहो सहज जर एखाद्याला फोन केला ना, तो गावातच असतो बरं का, ह्याच्या त्याच्या टवळक्या करीत बसलेला असो. त्याला सहज फोन केला ना, तो डायरेक्ट काय म्हणणार माहिती का, हॅलो मी आमदार साहेबांसोबत मीटिंग मध्ये आहे. काय म्हणाव बरं महाराज ह्याला. अहो असंच कोणच खरं बोलायला तयार नाही महाराज. कलयुग हे अत्यंत वाईट आहे. जितका अगोदरच्या युगाने महाराज धर्म पाहायला नसेल तितका ह्या युगामध्ये तुम्हाला धर्म पाहायला भेटेल. आणि तो धर्म पाहण्यासाठी महाराज कुठला ग्रंथ किंवा पुराण उचकण्याची आवश्यकता नाहीये. तुमच्या घरात आलेला रोजचा जरी पेपर वाचलात ना तरीही कळेल कलयुग हे कसं आहे. जिकडे तिकडे खून, दरोडे, व्यभिचार, अत्याचार, बलात्कार तर महाराज खूप प्रमाण वाढले. आता ह्या मधल्या पिरियड मध्ये कानावर बातम्या आल्या असतील तुमच्या. महाराज एखादी मुलगी कॉलेजला गेले असं कळतंच की तिची दुसऱ्या दिवशी बातमी येते की तिच्या शरीराचे तुकडे तुकडे झालेत म्हणून. कोणी नरधमाने केलं असेल बरं. आपल्याच गावातल्या असतात, आपल्याच आजूबाजूच्या असतात, आपल्या शेजार पाजारच्या असतात. महाराज कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही असा प्रश्न मनामध्ये झाला महाराज. एवढी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून महाराज माझा हात जोडून सांगणे विनंती आहे माझी, विठ्ठलाचं नाम करत चला, विठ्ठलाचं नाम करत चला. तर महाराज हे कलयुग हे अत्यंत वाईट आहे. कलयुगामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे तर पापीचा उदो केला जातो, सत्यवानाला त्रास दिला जातो. म्हणजे
म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एका कलीचे मैमन सत्याचे रिरले जन कलीचे मैमन सत्याचे रिरले जन पाप देती अनुमोदन करती हेळन संतांचे. तो महाराज पापियाचा उद्योग केला जातो, सत्यवानाला त्रास दिला जातो. हे कलियुग किती हे वाईट असलं ना महाराज, पण कलियुगामध्ये एक फायदा आहे बर का. तर ऐका, कलियुग केवल नामधारा सुमिर सुमिर नर उतरहु पारा. या राम रे देवा आत्मरी आत्मतारा. या राम रे देवा कलियुगामध्ये महाराज काय ना, इथं फक्त भगवंताचं नाम घेतल्याने भगवान परमात्मा प्रसन्न होतो. पण आपण भगवंताचं नाम केव्हा घेतो, तर ज्या वेळेस आपण संकटामध्ये अडकलेलो असतो त्यावेळेस. इतर वेळेस आपण भगवंत आठवतो का, तर नाही आठवत. का नाही आठवत? देव तुम्हाला म्हणत नाही की माझ्यासाठी ऑफिसला सुट्टी काढा, काही काम करू नका, असं काहीच म्हणत नाही. फक्त आल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातल्या देवघरासमोर महाराज 5 मिनिटं का होईना बसलात ना, तुम्हालाही छान वाटेल आणि त्या भगवंतालाही छान वाटेल. आणि ते पुण्य कुठं जातं, तर ज्या वेळेस तुम्ही संकटामध्ये अडकलेलं असतं तिथं जातं. हे नाते वगैरे कोण येत नाही, फक्त कोणाच्या तरी रूपामध्ये भगवंत तुमच्या भेटीसाठी येतो आणि हे तुम्हाला कळतही नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन. तुकोबाराय म्हणतात कलियुग माझे करावे कीर्तन तेने नारायण देईन भेटी. महाराज हे कीर्तन म्हणजेच नाम संकीर्तन आहे. हे कसं, तर जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात सत्य साच खरे सत्य साच सत्य साच खरे 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 सत्य साच तर महाराज प्रथम चरणातून तुकोबाराय आपल्याला भगवंताच्या नामाचा परिचय करून देत आहेत. भगवंताचं नाम हे कसं आहे, तर ते सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि बरं आहे. महाराज हे 3 शब्द तुकोबारायांनी एकाच अर्थासाठी वापरलेत. मग मला सांगा, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांकडे काही शब्दांची कमतरता आहे का? ज्याच्याकडे शब्दांची कमतरता असते त्याला वारंवार शब्द फिरून वापरावे लागतात. तर ऐका, एक छोटासा दृष्टांत आपल्या डोळ्यासमोर आणा. आपण एका गावामध्ये गेलोय आणि तिथे एक छोटीशी ग्रामसभा भरलेली आहे आणि त्या ग्रामसभेचा पहिला भाषणाचा मान कोणाला असतो, तर तो असतो सरपंचाला. पण त्यांना कधीच ना भाषण येणारे अशा असतात सरपंच, पण त्यांना भाषणाची लय हौस असते. मग त्यांच्या समोर माईक येतो आणि ते बोलू लागतात, आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आणि आज हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर तो कार्यक्रम आहे विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, तो कोणता कार्यक्रम आहे हे तुम्हाला कळत असेल. तर ऐका, तुकोबाराय आपल्याला भगवंताच्या नामाचा परिचय करून देत आहेत. पण हे 3 शब्द एकाच अर्थाचे वाटत असले तरी ते एकाच अर्थाचे नाहीयेत, तर ते वेगवेगळ्या अर्थाचे आहेत. थोडंसं शास्त्रचिंतन करू तर भगवंताचं नाम हे सत्य का
आहे कारण ते सर्व काळामध्ये आहे. सांगा महाराज काळाचे प्रकार. हो महाराज सांगा काळाचे प्रकार. पहिला आहे वर्तमान काळ आणि दुसरा आहे भूतकाळ, तिसरा आहे भविष्यकाळ. तर गुरुजी आपल्या विद्यार्थ्याला विचारतात, बाळ्या सांग बरं काळाचे प्रकार. तो इन केलेला बाळ्या, सुटाबुटातला बाळ्या, गन पावडर लावलेला बाळ्या, असा असतो तो बाळ्या, इंग्लिश मीडियमचा बाळ्या. उठून उभा राहतो आणि गुरुजीला म्हणतो, गुरुजी मी सांगतो तुम्हाला काळाचे प्रकार. तर गुरुजीला फार आनंद होतो. यांनी कधीच नाही एका प्रश्नाचं उत्तर दिलेलं. असा असतो बाळ्या म्हणून गुरुजीला फार आनंद होतो. गुरुजी म्हणतात, टाळ्या वाजव मुलांना बाळ्यासाठी. मुलांनी टाळ्या वाजवल्यानंतर बाळ्या अजूनच हवेत जातो. आता तर बेंचवरच उभा राहतो आणि म्हणतो, गुरुजी मी सांगतो काळाचे प्रकार. पहिला आहे तो गडद काळा, दुसरा आहे तो मध्यम काळ आणि तिसरा आहे तो फिक्कट काळा. विठ्ठल विठ्ठल. गुरुजीने डोक्यावरच हाणून घेतलं. गुरुजी म्हणतात, अरे बाळ्या तुला काळाचे नाही तर काळाचे प्रकार विचारलेत. मग काळाचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ आणि तिसरा आहे भविष्यकाळ. मग महाराज भगवंताचं नाम हे कसं आहे तर ते तिन्ही काळामध्ये आहे. त्याचं कधीच ना बाद होणार आहे म्हणून ते सत्य आहे. आता मी एक छोटस उदाहरण देते. हा माझ्या समोरचा माईक आहे. 1000 वर्षापूर्वी होता का? आता आहे. 1000 वर्षानंतर राहणार आहे का? राहणार आहे. याच्यामध्ये अजून मॉडिफिकेशन येतील. आता मी 100 वर्षापूर्वी होते का? नव्हते. आता आहे. 100 वर्षानंतर राहणार आहे का? नाही. का हो महाराज जगू द्या की मला थोडे दिवस. मी काय वाईट केलंय तुमचं? तर ऐका, मी आणि हा माईक एका काळामध्ये नाहीये तर याला सत्य म्हणता येईल का? नाही म्हणतात. तसंच भगवंताचं नाम हे तिन्ही काळामध्ये आहे. त्याचं कधीच ना बाद होणार आहे म्हणून ते सत्य आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात, सत्य तू विठ्ठला कागा दाविला हा जगदाकारू. जगद्गुरु तुकोबऱ्याने 3 वेळा सत्य का म्हटलेलं आहे? कारण भगवंताचं नाम हे तिन्ही काळामध्ये आहे म्हणून ते सत्य आहे. कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे म्हणून ते सत्य आहे. तर ऐका, हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, भगवंताचं नाम हे साच का आहे? साच या नावाचा अर्थ असा होतो की ते सर्व वस्तूत व्याप्त आहे. चराचरामध्ये समावलेलं आहे भगवंत. जळी स्थळी काष्टी पाशानी सगळीकडे. वा. तर ऐका, भगवंताचं नाम हे जळी स्थळी काष्टी पाशानी म्हणजे जळी पाण्यात, स्थळी म्हणजे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी, काष्टी म्हणजे लाकडात, पाशानी म्हणजे दगडात. भगवंत सगळीकडे चराचरामध्ये व्यापलेला आहे भगवंत. चला तर मग गोकुळात जाऊ आणि त्या गोपिकांच्या अंतःकरणाची दशा पाहू. त्याचा विचार करा जरा बरं. काय झाले असेल? जिकडे तिकडे त्यांचा कृष्ण दिसतोय, श्याम सुंदर दिसतोय, लाला दिसतोय, कन्हैया दिसतोय, गोविंद दिसतोय, दामोदर दिसतोय. दही दूध विकायला गेल्यानंतर दही घ्या, दूध घ्या असं न म्हणता तर त्या काय म्हणत होत्या? गोविंदू घ्या कोणी. त्या भक्तीच्या परमाच्या शिखरावर पोचलेल्या गवळणी महाराज त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. माझा जर कृष्ण जर चराचरामध्ये जर व्याप्त असेल, चराचरामध्ये जर समावलेला आहे, मग मी ज्या ठिकाणी पाय ठेवेल तिथेही माझा कृष्ण असेल तर, श्याम सुंदर असेल तर हा अपराध माझ्याकडून घडू नये म्हणून त्या काय म्हणतात? कहा पगडारू देखा नेरा देखे तो सब वहीने घेरा. त्या काय म्हणतात? कहा पगडारू देख नेरा देखे तो सब वहीने घेरा. विठ्ठल विठ्ठल. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, भगवंताचं नाम हे खरं का आहे? खरं आहे कारण ते सर्व देशामध्ये आहे. देशाचा अर्थ असा होतो की ते सर्व ठिकाणी आहे. तर मला सांगा महाराज, पण
पंचमहाभूतांचा जर विचार केला तर पंचमहाभूतांपैकी पृथ्वीवर असा कोणता महाभूत आहे तो सर्वात व्यापक आहे, सर्वात व्याप्त आहे, असं कोणता महाभूत आहे? ओ महाराज, तर तो आहे आकाश. आकाशाहून पण व्यापक काय आहे तर ते भगवंताचं नाम आहे. हे मी नाही म्हणत आहे, तर ते माऊली माऊली म्हणतात गगनाहुनी वाढन नाम आहे. हे विठ्ठलाचं नाम हे आकाशापेक्षा पण मोठं आहे आणि ते पृथ्वीवर सर्वात व्यापक आहे. तर ऐका महाराज, अभंगात वापरलेले 3 शब्द एकाच अर्थाचे वाटत असले तरी ते एकाच अर्थाचे नाहीत. म्हणून जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. हे भगवंताचं नाम बरं कसं आहे तर याचा थोडासा विचार मांडू. आता महाराज, जगात काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाही, काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही, काही गोष्टी खऱ्याही नाही आणि बऱ्याही नाही. पहिला मुद्दा, जगात काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. तर ऐका, आपल्या भोळ्या बाबड्या महिला गावातल्या नागपंचमीला वडाची पूजा करायला जातात, बरोबर? ओ महिला, नागपंचमीला वडाची पूजा करतात ना तुम्ही? मग कशाची करतात? नागाची पूजा करतात ना, वारुळाची. मग अशा या महिला होत्या आणि मस्तपैकी अशी त्यांनी नऊवारी साडी घातली होती, नाकामध्ये नथ घातली होती आणि गजरा माळून हातामध्ये एक त्यांच्या पूजेचं ताट असतं आणि त्या ताटामध्ये दूध असतं, लाय असतं, गंध असतं, अक्षत असतं, जे काही पूजेची सामग्री असते ते त्या सर्व ताटामध्ये असते आणि आपल्या महिला निघालेल्या असतात पूजेसाठी. त्या वारुळाची पूजा करत होत्या. त्यांचं सौभाग्य म्हणावं की दुर्भाग्य म्हणावं? विचारा का? विचारा ना का? कारण त्या वारुळामध्ये एक नाग राहत होता आणि त्याच्यासोबत त्याची कोण राहत होती? बायको नाही हो, नागिन राहत होती. त्याच्यासोबत त्याची नागिन राहत होती. आता मला सांग, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या बरं का पटापटा. हा नाग 10 फूट लांब आहे म्हटल्यावर नागिन किती असायला पाहिजे? 8 फुटाची. अरे वा. तर ऐका, आता इकडे लक्ष द्या. हा नाग एवढ्या जाडीचा आहे म्हटल्यावर नागिन किती असायला पाहिजे? कमी जाडीची. अरे वा वा वा. आता मला सांगा, नागाचे डोळे 10 रुपयाचे ठोकळे एवढ्यात म्हटल्यावर नागिनीचे किती असायला पाहिजे? 5 रुपयाचे. अरे वा, म्हणजे तुम्ही सोयरीक जुळवू शकतात बर का. तर ऐका, ते दोघे नाग नागिन त्या वारुळामध्ये राहत होते आणि आपल्या महिला मनोभावे अशी त्या वारुळाची पूजा करत होत्या आणि दूध लाया टाकू लागल्या होत्या. त्या वारुळामध्ये दूध लाया टाकू लागल्या होत्या. त्यांचं आता मला सांगा, ते दोघे नाग नागिन दूध लाया खात होते. नागिनीच्या मनामध्ये विचार येतो की आपल्यावर कोणतरी एवढा उपकार करते, आपण त्या उपकाराला उत्तीर्ण होऊन वरती गेलं पाहिजे आणि त्यांना दर्शन दिलं पाहिजे, असं नागिनीच्या मनामध्ये विचार येतो. मग नागिन नागाला म्हणते, अहो आपल्यावर कोणतरी एवढा उपकार करते, आपण त्या उपकाराला उत्तीर्ण होऊन वरती गेलं पाहिजे आणि त्यांना दर्शन दिलं पाहिजे, असं नागिन नागाला म्हणते. नाग म्हणतो, अगं नको, त्यांनी आपल्याला कधी पाहिलेलं नाहीये, ते घाबरतील आपल्याला, असं नाग म्हणतो. मला सांगा महाराज, नागिन म्हणते जायचं, नाग म्हणतो नको. नागिन म्हणते जायचं, नाग म्हणतो नको. नागिन ज्या ठिकाणी जायचं म्हणते तिथं नाही जायचं म्हणायची ताकद आहे का नागाची? नागिन म्हणते मला साडी पाहिजे, नाग म्हणू शकतो का नाही म्हणून? नागाची ताकद आहे का? तुमचं नाही म्हणते बर का, नाग नागिनीचं म्हणते. तर आहे का, मग नाग आणि नागिन दोघे वरती येतात आणि त्यांना आपल्या महिलांना दर्शन देऊ लागतात आणि आपल्या महिला 50 फूट अशा लांब पळून जातात. परत नागिन नागाला म्हणते, अहो कदाचित ते आपल्याला घाबरले असतील, अजून थोडस पुढे जाऊन अजून चांगलं दर्शन देऊ. मग अजून थोडेसे पुढे येतात, परत आपल्या महिला पळून जातात. परत नागिन नागाला म्हणते, अहो आता खरंच घाबरले असतील, अजून थोडस पुढे जाऊ. असं करत करत मला सांगा महाराज, तो नाग खराय की नाही? जवळ आला की बरं आहे का? नाही. व तसंच जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात, तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरुण शिव नाही. साप आणि विंचू हे नारायण जरी असले, देव जरी असले, तरीही यांना लांबूनच नमस्कार करावा, यांचा लांबूनच आशीर्वाद घ्यावा, पण यांना जवळ काय शिवायला जाऊ नये, असं जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात. म्हणून महाराज, जगात काय गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. हा नाग खरा होता पण जवळ आले की बरा आहे का? नाही. विठ्ठल विठ्ठल
पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जगात काय गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाही. आता आपल्या घरची जी वयोवृद्ध मंडळी असते, दाम्पत्य असतं, त्यांना हे टीव्ही वरती सिरियल वगैरे असं काही पाहायला आवडत नसतं. त्यांना काय आवडत असतं तर रामायण महाभारत असं पाहायला आवडत असतं. मग असंच एक वयोवृद्ध दाम्पत्य असतं, ते टीव्ही वरती रामायण पाहत असतात आणि त्या रामायणामध्ये एक असा प्रसंग येतो की सीता मातेचं हरण केलं जातं. सीता मातेचं हरण कोण करतो? रावण. जागेत बर का तुम्ही, मला वाटलं झोपले की काय. तर सीता मातेचं हरण रावण करतो. सीता मातेला अशोक वाटिकेत ठेवण्यात येतं आणि मग आपली सगळी वानर सेना सीता मातेच्या शोधासाठी निघालेले असतात. हनुमंतराया, परत प्रभू श्रीराम, सुग्रीव, हे सगळे जनवंत, हे सगळे आपल्या सीता मातेच्या शोधासाठी निघालेले असतात. सीता मातेचा शोध लागतो. मग हनुमंतराया म्हणतात, आपण इथं आलोय तर थोडीशी नासधूस करूनच जाऊ. मग झाड पाड, हे पाड, ते पाड, असे सगळे करत असतात. मग हे कोण पाहतात तर रावणाचे सैनिक पाहतात. ते रावणाला जाऊन सांगतात की आपल्या लंकेमध्ये कोणीतरी माकड आलाय आणि तो आपल्या लंकेची नासधूस करतोय. कोणीतरी वानर आलाय आणि तो आपल्या लंकेची नासधूस करतोय असं जाऊन सांगतो. मग रावण संतापतो. रावण म्हणतो, धरा त्या माकडाला, त्या वानराला पकडून आणा, त्याच्या शेपटीने एक चिंदी बांधाने पेटून द्या असा आदेश देतो. त्याचप्रमाणे हनुमंतरायाच्या शेपटीला एक चिंदी बांधले जाते. त्यांना पकडून आणलं जाते, त्यांच्या शेपटीला एक चिंदी बांधले जाते आणि पेटून दिली जाते. जशी जशी आग वाढेल तशी तशी हनुमंतराय ह्या घरावरून त्या घरावर, ह्या घरावरून त्या घरावर. हे कुठे चाललंय? कुठे चाललंय? रामायण. अहो टीव्हीत चाललंय ना. टीव्ही जळाला नसता का? ती आग जर खरी असती तर महाराज अशी करच पूर्ण लंका जळते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जाळी लंका धन्य धने म्हणे तुका. म्हणून महाराज जगात काय गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाही. ती आग आता एक टीव्ही वरची ऍड आहे आपल्याला बरं का, डोळ्यांनी बरी दिसते, चांगली वाटते, पण त्याच्या मागे ती खरी आहे का? नाही. तसंच महाराज जगात काय गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाही. विठ्ठल विठ्ठल. तिसरा मुद्दा, जगात काय गोष्टी खऱ्याही नाही आणि बऱ्याही नाही. तर आहे का, बाळ्या असतो. गुरुजी आपल्या सर्व विद्यार्थ्याला सांगतात की उद्या राष्ट्रीय एकता दिवस आहे, म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी डब्यामध्ये गोड आणायचं आहे आणि आपण सर्वांनी बसून जेवण करायचं आहे असं गुरुजी आपल्या सर्व विद्यार्थ्याला सांगतात. मग तोच तो बाळ्या, पहिला होता ना तो बाळ्या, तोच तो घरी जातो आणि आईला म्हणतो, आई आई उद्या गुरुजींनी काहीतरी गोड आणायला सांगितलं आहे, काय देतेस ग बनवून? मग आई त्याला म्हणते, मी तुला उद्या राजा बासुंदी बनवून देते. हा बासुंदी. मग आई त्याचप्रमाणे सकाळी लवकर उठते, दूध आठवायला ठेवते. दूध आठवल्यानंतर त्याच्यामध्ये साखर घालते, इलायची घालते. खमंग असं त्या बासुंदीचा वास सुटलेला असतो आणि डब्याचं झाकण आणायला आत जाते आई. तितक्यात कुत्र त्याच्यामध्ये तोंड घालतं आणि बाळ्याच्या आईने ते पाहिलेलं असतं. मग बाळ्याला म्हणते, बाळ्या तू ही बासुंदी नेऊ नको, कारण याच्यामध्ये कुत्र्याने तोंड घातलेलं आहे. बाळ्या असा रडून बसलेला असतो. मग मला बासुंदी भेटणार नाही, मला बासुंदी भेटणार नाही म्हणून. मग परत बाळ्याची आई म्हणते, राजा मी तुला पिठलं बनवून देते. मग तो बाळ्या पिठलं घेऊन शाळेमध्ये येतो आणि गुरुजी सर्व विद्यार्थ्याला विचारत असताना बाळ्यापाशी येतो. बाळ्याला विचारतात, बाळ्या तू काय आणलंय रे डब्यामध्ये? तर बाळ्या म्हणतो, गुरुजी मी पिठलं आणलंय, पिठलं. तर गुरुजी म्हणतात, बाळ्या तू वेड आहेस का? तुला गोड आणायला सांगितलं होतं तर तू हे काय आणलंय पिठलं? तर तो म्हणतो, काय नाही गुरुजी, माझ्या आईने सकाळीच बासुंदी केली होती पण मला दिलीच नाही. मग बासुंदी म्हटल्यावर गुरुजींच्या तोंडाला पाणी सुटतं आणि ते म्हणतात, जा बरं पटकन ती बासुंदी घेऊन ये. आणि मग बाळ्या त्याचप्रमाणे घरी जातो आणि आईने ती बासुंदी, खराब झालेली बासुंदी कशामध्ये ठेवलेली असते तर एक मडका असतं, त्या मडक्याच्या खापरात ठेवलेली असते. आणि बाळ्या काहीच विचार न करता ते खापर उचलतो, शाळेत घेऊन येतो आणि गुरुजींसमोर ठेवतो. गुरुजीही काहीच विचार न करता ते खापर उचलतात आणि तोंडाला लावतात. गट 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 अशी ती बासुंदी पिऊ लागतात आणि शेवटी थोडीशी त्याच्यामध्ये राहिल्यानंतर बाळ्याला त्यांच्या मनामध्ये विचार येतो की ही बासुंदी बाळ्याच्या आईने सकाळीच केली होती, मग याला दिली का नाही?
मग ते बाळ्याला म्हणतात, बाळ्या तुझ्या आईने ही बासुंदी सकाळीच केली होती, मग तुला दिली का नाही? तर बाळ्या म्हणतो, त्याचं काय ना गुरुजी, याच्यामध्ये सकाळीच कुत्र्याने तोंड घातलेलं होतं म्हणून मला दिली नाही. विठ्ठल विठ्ठल. परत मग बाळ्या म्हणतो, तुमच्या घरी काय गुरुजी म्हणतो, तुमच्या घरी काय भांडे वगैरे नाही आहेत का? हे खापरामध्ये का ठेवलेलं आहे? तर बाळ्या म्हणतो, आहे ना. त्याचं काय ना गुरुजी, माझ्या घरी एक छोटा लहान भाऊ आहे आणि तो ही खराब झालेली बासुंदी खाऊ नये म्हणून आईने या खापरामध्ये ठेवलेले आहे. आणि आई हा खापराचा वापर कशासाठी करते, तर त्याने शी केली तर याच्यामध्ये ती भरते आणि बाहेर टाकते, आणि हे त्यांनी पाहिलेलं आहे, ह्याला तो हात लावणार नाही म्हणून याच्यामध्ये ठेवलेले आहे. विठ्ठल. महाराज, ती बासुंदी खरीही नव्हती आणि बरीही नव्हती. फक्त जगात एकच गोष्ट अशी आहे जी खरीही आहे आणि ती बरी आहे, ते म्हणजे भगवंताचं नाम हे खरंही आहे आणि बरंही आहे. तर ऐका, तुकोबऱ्यांकडे एक साधक आला आणि तुकोबऱ्यांना प्रश्न विचारला, का हो तुकोबराय, हे भगवंताचं नाम सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि बरं आहे, असं आहे हे नाम आपण जर आपल्या मुखामध्ये घेतलं तर याचा फायदा काय होतो? तर जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. येणे तुटती बंधने म्हणजे आपण बांधलेलो आहोत का? तर हो, आपण बांधलेलो आहोत. आकाशामध्ये मुक्तपणे फिरत असलेला पक्षी ज्या वेळेस एका पारद्याच्या जाळ्यामध्ये अडकतो त्यावेळेस त्याला पिंजऱ्यात बांधलं जातं. तसंच आपलाही विचार केला, माणसाचाही विचार केला तर आपणही एक सच्चिदानंद स्वरूप एक परमात्म्याचा अंश आहोत. अगोदर आपणही मुक्त होतो, पण मात्र मायेच्या जाळ्यात अडकलो आणि देहाच्या पिंजऱ्यात बांधलो गेलो आहोत. तर महाराज, बंधनांचा जर विचार केला, बंधन हे अनेक प्रकारचे असतात. तर मायेचं बंधन असतं, प्रेमाचं बंधन असतं, लग्नाचं बंधन असतं. बंधन हे अनेक प्रकारचे असतात. तर ऐका, वाल्या कोळ्याचा जर विचार केला तर दरोडे टाकणं, चोऱ्या करणं, परत जंगलातून जाणाऱ्या वाहसुरांची लुटमार करायची, असं त्याचा नित्यक्रम होता. आणि जे काही त्या चोऱ्या माऱ्यातून धन प्राप्त होईल तो ते आपल्या बायकोला द्यायचा, असं त्याचा नित्यक्रम होता. मग एके दिवशी चोऱ्या मारायच्या इच्छेने तो जंगलामध्ये जातो आणि त्याच दिशेने नारद महर्षी चाललेले असतात. दिप्पाळाचा वाल्या नारदांसमोर उभा राहतो आणि त्यांना धमकावू लागतो, जे काही तुमच्याकडे धन असेल, संपत्ती असेल ते मला गोळा करून द्या, परकवून द्या, असं म्हणू लागतो. पण नारद महर्षींच्या चेहऱ्यावर यत्किंचितही भीती दिसली नाही म्हणून त्याला नवल वाटतं. मग ते परत म्हणू लागतात की जे काही तुमच्याकडे धन असेल, संपत्ती असेल ते मला गोळा करून द्या, परकवून द्या, असं म्हणू लागतो. नारद महर्षी म्हणतात, माझ्याकडे जे काही आहे मी ते तुला सर्व देतो, फक्त आधी मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तू जे काही हे पाप कर्म करतोय हे कोणासाठी करतोय? तर वाल्या म्हणतो, मी माझ्या बायको पोरांसाठी करतोय. तर नारद महर्षी म्हणतात, ते तुझ्या पापाचे भागीदार होऊ शकतात का? तर वाल्या म्हणतो, हो नक्कीच, हे मी त्यांच्यासाठीच करतो म्हटल्यावर ते का नाही होऊ शकणार? नक्कीच होऊ शकतात. मग नारद महर्षी म्हणतात, जा एकदा विचारून ये बरं. वाल्या म्हणतो, म्हणजे तुम्ही पळून जाण्याची चांगली युक्ती शोधली बरं का, म्हणजे मी घरी जाऊन विचारून येईपर्यंत तुम्ही पळून जाता. तर नारद महर्षी म्हणतात, तुला जर तसं वाटत असेल तर मला एका झाडाला बांधून ठेव आणि घरी जाणे विचारून ये. त्याचप्रमाणे वाल्या नारद महर्षींना एका झाडाला बांधतो आणि घरी जातो आणि मुलांना विचारतो, मुलांनो, मी जे काही हे पाप कर्म करतो हे कोणासाठी करतो? हे तुमच्यासाठीच करतोय ना, मग तुम्ही माझ्या पापाचे भागीदार होऊ शकतात का? तर मुलं म्हणतात, मुलांचं संगोपन करणं, मुलांसाठी धन संपत्ती गोळा करणं हे बापाचं कर्तव्यच आहे. मग आम्ही तुमच्या पापाचे भागीदार कसं होऊ? मग हे सर्व प्रसंग त्याची बायको पाहत असते आणि ती तितक्यात ओरडायला लागते, मला विंचू चावला, मला विंचू चावला, अशी मोठमोठ्याने ओरडते. आणि तिथं वाल्या गेल्यानंतर वाल्याला
तिथं ती म्हणते की माझं हे दुःख कोणीतरी वाटून घ्या. वाल्या म्हणतो तुला वेंचू चावलाय, मग तुझं हे दुःख आम्ही कसं वाटून घेऊ. मग ती म्हणती तुम्ही पाप कर्म करता, मग तुमचं पाप आम्ही कसं वाटून घेऊ. मग तिथंच वाल्याचे डोळे उघडतात आणि त्याला समजून चुकतं की ज्याला आपण आपलं आपलं म्हणतो ते आपले कधीच नसतात, फक्त आपलं आपलं म्हणत. वा काय का वाल्याला कळून चुकतं की आपण ज्याला आपण आपलं आपलं म्हणतो ते आपले कधीच नसतात, फक्त आपलं आपलं म्हणत आपल्याला एका बंधनामध्ये अडकवत असतात. मग हे विठ्ठलाचं नाम जर आपण आपल्या कंठामध्ये धारण केलं तर याने अनेक प्रकारची बंधनं तुटतात आणि उभय लोकी म्हणजे इह लोके आणि परलोके कीर्ती अजरामर होते. परत तुकोबारांकडे एक साधक आला आणि तुकोबारांना प्रश्न विचारला, का हो तुकोबारा, याचा लाभ कोणाला भेटतो. तुकोबाराने अभंगाच्या 3ऱ्या चरणात याचं उत्तर दिलं. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. महाराज, आपण भक्ती मार्गाचा अवलंबन करणारे आहोत. भक्तीमध्ये सर्वात महत्वाचा काय असेल तर तो आहे भाव. भाव हा सक्का आहे की चुलत आहे. महाराज, भाव हा सक्काही नाही आणि चुलतही नाही. तर ऐका, आईने आपल्या गालावरून हात फिरवल्याने तो झाला वात्सल्य भाव आणि पार्लरवाल्या बाईने आपल्या गालावरून हात फिरवल्याने तो झाला 400 रुपयांचा भाव. भाव हा किती महत्वाचा आहे. न देव विद्यते काश्य न पाशाने न मृणमये, भावो ही विद्यते देवो तस्मात भावो ही कारणम. थोडस विठ्ठलाचं नामस्मरण करू. बोला विठोबा वास करतो. ना तो लाकडात करतो, ना तो मातीत करतो, ना तो दगडात करतो. म्हणून भाव महत्वाचा आहे. तर एका सुंदर असं गीत आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा जान बेकार नाही रे, देवा बाजारचा भाजीपाला नाही रे, देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. भावाने देव कसा आकळला जातो तर महाभारतातला प्रसंग पाहू. कौरवांचं प्रतिनिधित्व करणारा दुर्योधन हे पांडवांना त्यांच्या हक्काचं राज्य द्यायला तयार नव्हता. हे ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला कळतं त्यावेळेस भगवंत त्याची शिष्टाई करण्यासाठी निघालेले असतात. शिष्टाई करतात म्हणजे तर काय करतात, तर दुर्योधनाचे समजूत काढण्याकरिता पांडवांचे दूत बनून जातात आणि हस्तिनापूरला जातात. आणि मग म्हणतात, मैत्री के राह बताने को, सबको सुमार्ग पर लाने को, दुर्योधन को समझाने को, भीषण विध्वंस बचाने को भगवान हस्तिनापुर आए और पांडवों का संदेश आलाय. देव म्हणतात की अरे दुर्योधना, पांडवांच्या त्यांच्या हक्काचं राज्य देऊन टाका. तुम्ही जसे या हस्तिनापूरचे वारसदार आहात तसे पांडव देखील तुमचे भाऊ आहेत, बंधू आहेत, त्यांचा देखील या हस्तिनापूरवर अधिकार आहे. असा अन्याय त्यांच्यावर करू नका असं देव त्याला समजवत आहेत. पण दुर्योधन ऐकायला तयार नाही. देव म्हणतात, दो न्याय अगर तो आधा दो, पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम, रखो अपनी धरती तमाम, हम वही कुशे से खाएंगे परिजन पर असी ना उठाएंगे. देव त्याला म्हणतात, अरे दुर्योधना, तुला सगळं राज्य देता येत नसेल तर किमान त्यामधला अर्धा तरी दे. अर्धही देता येत नसेल, तेही जमत नसेल तर 5 गावं तरी दे. पर दुर्योधन वे भी दे न सका, आशीष समाज के ले न सका. दुर्योधन म्हणतोय, कृष्णा तू तर म्हणतोय मी त्या भिकाऱ्यांना 5 गावं देऊ.
अरे सुईच्या टोकावर मावेल इतकी माती सुद्धा देणार नाही मी त्या पांडवांना युद्धाशिवाय. देव म्हणतो अरे युद्धाच्या तू गोष्टी करू नको, युद्धामध्ये कोणाचाच फायदा नाहीये, ना तुझा फायदा ना त्या पांडवांचा फायदा. युद्धाचा जर विचार केला तर अनेक शूरवीरांचे प्राण जातील, अनेक महिला विधवा होतील, लाखो मुलं अनाथ होतील, भूमीवर रक्ताचे पाठ वाहतील. असं तू करू नकोस, युद्धाच्या गोष्टी सोडून दे. तर दुर्योधन म्हणतोय, नंतर इतका दुर्योधनाला देवाचा राग आला की त्यांनी त्याच्या सैनिकांना आदेश दिला, धरा या गवळ्याच्या पोराला आणि बांधून टाका असा आदेश दिला. उलटा हरि को बांधने चला, चौथा साध्य साधने चला, जब नाश पनोच पर छाता है पहले विवेक मरा. हरि ने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया, डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बड़ा कर साध मुझे, हा हा दुर्योधन बांध मुझे. देवाने आपलं स्वरूप विस्तार केला आणि स्वतःचा परिचय द्यायला सुरुवात केली. यह देख गगन मुझमें लय है, यह देख पवन मुझमें लय है, मुझमें विलीन संसार सकल, मुझमें विलीन झंकार सकल, अमृत फूलता है, मुझमें संहार झूलता है, मुझमें उदयाचल मेरा दीप्त भाल, भूमंडल वक्षस्थल विशाल, दगहो तो पूरा खांड देख, मुझमें सारा ब्रह्मांड देख, शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र शतकोटि सरित सर सिंधु मंद्र, शतकोटि विष्णु ब्रह्मा महेश, शतकोटि जिष्णु जलपति दहे, शतकोटि दंड धर लोकपाल, जंजीर बड़ा कर साधिने, हा हा दुर्योधन बांधिने. देव म्हणतात तुला मी मैत्रीच्या नात्याने समजवत होतो, सांगत होतो, तरी सुद्धा तू माझं ऐकलं नाहीस ना. आता घे, मला सुद्धा युद्ध करायचं आहे आणि मी सुद्धा तुला माझा अंतिम संकल्प सुनावतो. हित वचन नहीं तूने माना, मैत्री का मूल्य नहीं पहचाना, तो ले मैं भी अब चाहता हूँ, अंतिम संकल्प सुनाता हूँ. अब याचना नहीं, अब रण होगा, जीवन जया के मरण होगा, टकराएंगे नक्षत्र निकर बरसेंगे, पर विन्य प्रकार फनशेष नाग का डोलेगा, विकराल काल मुंह खोलेगा. दुर्योधन रण ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा होगा. मग देव तिथून धावत पळत कुठे निघतात. कोण विचारतंय देवा इतका धावत पळत कुठे निघाला. तर देव म्हणतात मला आज विदुर काकाच्या घरी जेवायचं आमंत्रण आहे. इतक्यात दुर्योधन हसायला लागतो, म्हणू लागतो कृष्णा तुला माहिती नाही का विदुर आता मंत्री राहिलेले नाहीयेत. अरे त्यांनाच खाण्याची पंचायत आहे, तर त्यांनी तुला कसं आमंत्रण दिलं. जनसामान्याच्या गर्दीमध्ये उभे असलेले विदुर काकांनी हे वाक्य ऐकलं आणि ते म्हणू लागतात मनाला की देव म्हणतोय मी आमंत्रण दिलंय, पण मी तर आमंत्रण दिलेलं नाहीये. आणि मी तर आमंत्रण दिलेलं असतं तर माझ्याकडे काय हो देवाला देण्यासाठी. हा दुर्योधन देवाला जेवायला बोलवतो, याच्याकडे 56 प्रकारचे असे भोग आहेत, तरी सुद्धा देव म्हणतोय मी आमंत्रण दिलंय आणि मी तर दिलेलं असतं तर माझ्याकडे काय हो. आणि देव आज आपल्या घरी येणार आहे, काहीतरी देवाला खाण्यासाठी आणावं म्हणून विदुर काका नगराच्या बाजारात जातात आणि विदुर काका येईपर्यंत देव त्यांच्या दारात उभा राहतो आणि आवाज देऊ लागतो, काकी ओ काकी मी आलोय. काकी आंघोळ करत होत्या. काकीने आवाज ओळखला. काकीला कोण आहे हे विचारायची गरज भासली नाही महाराज. तो देवाचा आवाज होता, तो देवाचा आवाज होता महाराज. काकीला इतका आनंद झाला, अरे हजारो वर्ष तपश्चर्या करणारे योग्यांच्या स्वप्नात हा देव जात नाही, असा हा देव आज माझ्या घरी आलाय. म्हणून काकीला इतका आनंद होतो. काकीने अंगावरती साडी कशी बशी गुंडाळी, काकी बाहेर आली आणि डोळे भरून महाराज देवाला पाहू लागले. डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि आनंदाचे अश्रू वाहू लागले. काकीला सुचत नव्हतं, समजत नव्हतं देवाचं स्वागत कसं करू. नंतर शेवटी काकीला आठवलं, हा हा घरामध्ये एक पाट आहे. काकीला समजत नव्हतं. देवाला म्हणत होती काकी इथे बसा, नको नको देवा इथे बसा, नको देवा इथे बसा असं म्हणू लागली होती. नंतर काकीला आठवलं, हा हा घरामध्ये एक पाट आहे. म्हणून काकी पाट आणायला जाते आणि स्वतः त्या पाटावर बसते आणि ह्या जगाचा मालकाला महाराज खाली बसवते. काकी देह बाणावर नव्हती, पण हा बाबा शहाणा तर देह बाणावर होता ना महाराज. हा सुद्धा शांतपणे असा खाली बसला आणि नंतर हळूवार अशा आवाजामध्ये काकीने विचारलं, देवा कसे आहात, कसं येणं केलं. तर देव म्हणतो, काकी मी सगळं सांगतो, फक्त आधी माझं एक काम कर, मला खूप भूक लागलीये. काकी आहे का ग काही घरात खाण्यासाठी. मग काकी लगबगीने उठली आणि आत
गेले आणि देवाला खाण्यासाठी केळी घेऊन येते आणि पुन्हा त्या पाटावर येऊन बसते, केळी सोलू लागते आणि गाभा स्वतः खाते आणि देवाच्या हातामध्ये महाराज साल्ट देऊ लागते. हा जगाचा चालक मालक नियंता, ज्याच्या सत्तेने सूर्य चालतो, ज्याच्या सत्तेने वेद चालतात, ज्याच्या सत्तेने या जगातल्या सर्व घटना घडतात, असा असणारा देव हा महाराज भक्ताच्या भावासमोर लीन होतो. म्हणून जगद्गुरु तुकोबरे म्हणतात, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. भाव ज्याचे गाठी त्याची लाभ उठा उठी, त्याची लाभ उठा उठी, त्याची लाभ उठा उठी. महाराज ज्याच्या मने असा भाव आहे तो भोळा जरी असला तरी त्याच्यामध्ये कैकाळ जिंकण्याचं सामर्थ्य आहे. अभंगाचा शेवट